अप्रतिम चेंडू. पॉवर प्ले पेशालिस्ट राई संघाचा गोलंदाज याला ओळखला जात आहे. एका साईडला राई संघ आपण पाहिलात तर बॅटिंग आणि गोलंदाजीची धार या संघाकडे मजबूत आहे आणि दुसऱ्या साईडला जाणकारी संघ आपण बघितला तर एक चांगल्या भूमिकेमध्ये पुढे येण्याचं काम करतोय. अजून एक चांगला बॉल आहे. डॉट बॉल इथे नईनच्या माध्यमातून आता केले जात आहेत. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. अजून एक चांगला बॉल आहे. डॉट बॉल इथे पाहायला मिळतं. अगदी चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल लगातार 3 हातावर जात आहेत. गोलंदाजच्या मार्गावर आपण बघतो गोलंदाज अरुण आंबवकर. सिंगल पूर्ण करता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज इथे जर आपण पाहिला तर एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतोय. चौथ्या बॉलवरती जर आपण पाहिला एक सिंगल येते. ताबत संख्या बॅटिंग वरती आपण पाहायला मिळत आहे तर 4 बॉल मध्ये 1 धाव. फटका खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका अगदी फर्स्ट बॅक. पहिला विकेट इथे गमावला दिनेशच्या रूपाने आणि पहिला गडी इथे बाद होतोय. षटक मार्ग असतात. 5 बॉल मध्ये जर आपण पाहिला तर फक्त आणि फक्त 1 धाव ही धाव फलकावरती आपण बघतोय. नाही याच्यासाठी सुवर्ण संधी गणेश याच्याकडून पारितोषिक लावलंय. 3 लगातार षटकारांसाठी 500 आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेलाय नाही याच्यासाठी. हरीश पहिलाच बॉल केला गेला. अगदी आपण पाहिला तर सिंगल बॉल या बॉल वरती पूर्ण करतायत. सिंगल धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 2 धावा. पहिला षटक संपला. 2 धावा धाव फलकावरती बघतोय. अगदी चांगली सुरुवात गोलंदाजीच्या जोरावर अरुण आंबवकर याने करून दिली. पहिलं षटक 2 धावांचं पाहायला मिळाले. गोलंदाज अरुण आंबवकर या गोलंदाजाच्या माध्यमातून क्रमांक 2 वरती गोलंदाज येतो निलेश गोलंदाजी करण्यासाठी. एका साईडला नयन आहे तर दुसऱ्या साईडला हरीश याला आपण बघतोय बॅटिंग साठी.
पहिलाच बॉल मोठा फटका सोडण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल पूर्ण करता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय मात्र नाही. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात आणि या 2 धावेने धाव परत पुढे सरकत असताना 4 वरती जाऊन पोहोचलाय. निलेश याने जर 5 षटकांचा जर 5 धावांचा जर षटक इथे हाताळला तर जयेश यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक इथे दिला जाईल. मात्र चेंडू इथे अडवला गेलाय. सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव इथे पूर्ण करतायत. 2 धावा या पहिल्या 4 धावा या पहिल्या 2 बॉलवरती पूर्ण करतायत. चांगली फलंदाजी जयेश हरीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली फलंदाजी होते कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा होत्या आणि त्यानंतर कुठेतरी संघाला पुढे नेण्याचं काम मात्र हरीश करतोय. काय सिंगल पूर्ण करता एका धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय मात्र नाही. एका सिंगलने धाव पुढे सरकत असताना पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 धावा या धाव फलकावरती आपण बघतो. पहिले 3 बॉल इथे हाताळले गेले तर दुसऱ्या ओव्हर मधील एक चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. एक सिंगल या बॉल वरती पूर्ण करतात आणि सिंगल धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा 8 धावा पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल इथे जरूर केला जाईल कारण आउटसाईड लेग स्टंप आहे पण तो डिसिजन पोहोचवतात. 1+1 2 धावा आणि या 2 धावाने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन 10 या आकड्यावरती. सुरुवात चांगली केली गेली. आता मात्र या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा येत असताना पाहायला मिळालेत कारण अरुण अंबोगरने जो पहिला षटक हाताळला होता पॉवर प्लेचा त्या ओव्हरमध्ये धावा यायला पाहिजे होत्या मात्र त्या ओव्हरमध्ये धावा रोखल्या गेल्या. आणि आता जर आपण पाहिला तर या सेकंड ओव्हरमध्ये धाव फलक आपण पाहिला तर 10 धावांवरती जाऊन पोहोचला. फलंदाज इथे बाद होतो हरीश. आपण पाहिला तर अजून एक दुसरा गडी डगआउट मध्ये परतते टीम जानकाई मुर्दा या संघाचा. तिलोत्तम पाटील सर आणि सहदेव सरजी सर यांना मी विनंती करते त्याने आपण व्यासपीठावरती यायचे. तिलोत्तम पाटील सर आणि सहदेव सरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. बॉल खेळला गेला. एक सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव इथे पूर्ण करतात आणि 2 धावेने धाव फलक जर आपण पाहिला तर धाव फलकावरती 12 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या धाव फलकावरती 12 पाहायला मिळते. 6च्या सरासरीने ते मात्र बॅटिंग केली. जानकाई मास्टर्स या संघाची रिटायरमेंट घेतली जाते नवीनच्या माध्यमातून आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये हरीश याला आपण बघतोय.
हरीश ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. क्रमांक 3चा षटक गोलंदाजी मार्गवर जगदीश आचार्य या गोलंदाजाला बोलवलं जात आहे. 2 षटक 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये आपण बघतो पूर्णपणे सजवलं गेलं. शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण क्षेत्ररक्षक बघतोय. सिंगल या बॉलवरती पूर्ण करताय. जगदीश याला आपण बघतोय गोलंदाजी करत असताना कुठेतरी धावा या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल पूर्ण करतोय फलंदाज आणि त्या सिंगलने धाव पडत जर आपण पाहिलं तर पुढे सरकत असताना 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातात आणि या 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 धावांनी संघाची धाव संख्या 14-15 वरती जाऊन पोहोचणे आणि या 15 धावा आपण पाहतोय एक 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघतोय. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. आक्रमक फलंदाजी करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे आवाजचा वेग आहे तो नक्कीच पूर्णपणे लेग साईडला आपण बघतो. मोठा फटका करण्याचा प्रयत्न केलाय. फटका बसला. जगदीश आचार्य आपण बघतो सिंगल पूर्ण करता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय. पुढील बॉल गोलंदाजी मार्गवर जगदीश याला आपण बघतोय. अतुल स्ट्राईक एंडला आपण बघतो फलंदाजी करण्यासाठी. एक सिंगलने धाव फलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू केलाय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव या बॉलवरती पूर्ण करतायत. चांगली भूमिका पूर्ण करावी लागेल कारण राहील संघ एक मजबूत संघ आहे आणि त्या संघाला जर तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे तर 55 ते 60 धावा या 5 ओव्हरमध्ये लागणं गरजेचं आहे. कुठेतरी तुम्ही धावा उभा करणं गरजेचं आहे. धावा या धाव फलकावरती तुम्हाला लावणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही 6च्या सरासरीने बॅटिंग केली. फटका केला. कव्हर क्षेत्रामध्ये फटका आपण बघतोय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा इथे पूर्ण करतात. धावा या बॉलवरती मिळाल्या जातात आणि या 5 धाव्याने धाव फलकावरती पाहायला मिळतोय 23 या आकड्यावरती. चांगलं बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते. कुठेतरी ज्या धावा येणं गरजेचं आहे त्या धावा मात्र या बॉलवरती पाहायला मिळाले. अगदी टीव्ही स्क्रीन वरती दाखवलं जाते. क्रॉस केलं गेलं आणि त्यानंतर तो डी घोषांकी क्षेत्रामध्ये गेलं. लक्षात घ्या. अंपायर इनफिल्ड जो डिसिजन आहे तो क्लिअर आहे. लक्षात घ्या.
हिमान मात्रे कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर आमच्या समर्थन पक्षाशी संपर्क साधा. सिंगल पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात. 2 धावा इथे पूर्ण करतील आणि या 2 धावेने धाव थोडं पुढे सरकत असताना धाव संख्या 25 वरती जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये 25वा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित 12 बॉल बाकी असतील. पाहायचे एक छोटस ड्रिंक ब्रेक होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपण पुन्हा परतणार आहोत. तोपर्यंत घेऊ एक छोटासा ब्रेक. षटकांचा खेळ संपलाय. 25वा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रथमतः बॅटिंग करतोय जाणकाई मास्टर 6 संघ, कारण टॉस हरला होता जाणकाई मास्टर संघाने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं होतं राई संघाच्या माध्यमातून. आणि कुठेतरी पहिल्या 3 ओव्हरमध्ये 25 धावा करण्याचं काम मात्र केलंय. क्रमांक 4च्या मध्ये गोलंदाजी मारती आपण बघतोय तो म्हणजे भूषण 4थ्या क्रमांकावरती बोलवलं गेलंय. चौथ्या क्रमांकावरती गोलंदाज भूषण येतोय. स्ट्राईकला आपण पाहिला तर हरेश आहे, तो नाव स्ट्राईकला अतुल. ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. आक्रमक बॅटिंग आता मात्र करावी लागेल. अजून या 12 बॉल मध्ये तुम्हाला जर काय करायचंय तर कमीत कमी 25 धावा प्लस होणं गरजेचं आहे. मात्र पाहायचं या 12 बॉल मध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक अरुण आंबेकरांना आपण बघतोय सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय मात्र नाही. एकाच धावेवरती समाधान, एका धावेने धाव परत पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 26.
26 या आकड्यावरती. सव्वीसावा धाव फलकावरती आपण बघतोय. फटका केला गॅपमध्ये आपण बघतोय. काऊ कॉर्नर रिझनचा क्षेत्ररक्षक जगदीश आचार्य याला आपण बघतोय. एक सिंगल धाव पूर्ण करतायत. पुढे बॉल शामिली नक्कीच पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. खराब बॉल, वाईट बॉल इथं हाताळला जातोय. अमंतर दावेने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचला 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन बोर्ड. स्टार्ट ऑफ द फोर्थ ओव्हर. चौथा षटक मार्गस्थ आहे. फुलटॉस बॉल खेळला मिड विकेट शेत स्कोर लेग रिझन मध्ये अगदी दिनेश येतोय झेलखाली. सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज हरीश याला इथे परतावं लागतंय. धावसंख्या धाव फलकावरती 28 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. धावा जो बॅट्समन मैदानामध्ये विवेक याला आपण बघतोय. या षटकामधील अंतिम 3 बॉल अजूनही बाकी आहेत. कुठेतरी जी धावसंख्या थांबली त्या धावसंख्येला पुढे येण्याचं काम मात्र या दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. विवेक आणि अतुल. कशा प्रकारे बॉलिंग केली जाईल, कशा प्रकारे बॅटिंग पाहायला मिळेल. सेकंड मॅच आपण बघतो आजच्या दिवसातील या दोन संघादरम्यान. जानकारी आणि राई या दोन संघादरम्यान. पुढवरती आला पंच केला. अगदी आपण पाहिला तर एक सिंगल या बॉल वरती पूर्ण करतायत. चांगली क्षेत्ररक्षण जयेश भोईर याच्या माध्यमातून केला जातोय. अतुल यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक भूषण याच्या माध्यमातून दिला जाणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 भूषण याच्याकडून दिले जाणार आहेत. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये फलंदाज इथे बाद होत आहेत. अतुल याला परतावं लागतंय. विकेट मिळाली जाते. या ओव्हर मधील अंतिम बॉल अजूनही बाकी असेल. मात्र कौतुक करावा लागेल गोविंदास भूषण याचा. कारण अजूनपर्यंत 5 बॉल जर आपण पाहिला तर 5 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि त्याच्यामध्ये 2 विकेट आपल्या नावावरती करण्याचं काम मात्र या गोलंदाजाने केलंय. कौतुकास्पद गोलंदाज आहे. पुढील बॉल रमेश याला आपण बघतो. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. सिंगल अगदी आपण पाहतोय गोशांकी क्षेत्रामध्ये इथे मिळाली जाईल. एका सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना 30 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा आपण बघतोय.
क्रमांक 5 मध्ये दिनेश या गोलंदाजाला बोलावलं गेलं. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कारण 4 ओव्हरमध्ये धावफलकावरती 30 वरती पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या अजूनपर्यंत राखावी लागेल. अंतिम षटक आहे, 6 बॉल बाकी आहेत. आणि हेमंत मात्र कुठे असतील तर आपण लवकरात लवकर आमच्या समर्थन कक्षाशी संपर्क साधा. उत्तर्ण संघाचे आणि अग्रकुणी समाजसेवा मंडळाचे उपसचिव हेमंत मात्र कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर आमच्या समर्थन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. वाईट बॉल इथे पंचाने घोषित केलं. अवंतर धावाने धाव पुढे सरकत असताना पोहोचलाय 31-31 या आकड्यावरती. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय, मात्र नाही. 21 धावेवरती समाधान आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 32 रन्स ऑन बोर्ड. स्टार्ट ऑफ द 5th ओव्हर. विवेक याच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक भूषण यांच्याकडून दिला जाणार आहे. पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटीचा पण पाहिला तर आउट साईड ऑफ स्टंप डिसिजन इज अ वाईट बॉल. पूर्ण करतायत. एकाच धाव्यांवरती समाधान मानलं घेतलंय. आणि धावसंख्या आपण जर पाहिला तर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 4 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्या ना. कॅचची इथं पकड लागली आहे. या 4 बॉलमध्ये जर दिनेश 4 बॉलमध्ये जर 2 विकेट जरी घेतोय दिनेश, तर वर्गमित्र यांच्याकडून अक्षय भैर यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेला. अंतिम 3 बॉल बाकी आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अंतिम 3 बॉल बाकी आहे. पाहायचं आहे धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचली. चांगली धावसंख्या अजूनपर्यंत राखावी लागेल. समोर जर आपण पाहिलं आहे तर राई संघ आणि त्या संघासमोर तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला ती बॅटिंग करणं गरजेचं आहे. अंतिम 3 बॉल बाकी लांब लचक पाठवलं आहे. आता मात्र यावेळी हा षटकार या फलंदाजाच्या बॅट मधून होतोय. सुभाष गुप्ता सर, तिलोत्तम पाटील सर आणि सहदेव सरजी सर यांना मी विनंती करतो आपण तिघांनी व्यासपीठावरती या. आमच्या मान्यवर व्यक्ती आहेत आणि त्यांना विनंती करतो मी आपण या सर आपल्या या व्यासपीठावरती. षटकाराने जर आपण पाहिला तर धावफलक अगदी जाऊन पोहोचला. फ्लाय झालाय 40 या आकड्यावरती.
याच्यानंतर ब्रेक देऊया ना सोडून ब्रेक बॉल यावेळी अप्रतिम चेंडू होता पाहायचा पंच इथे इशारा येतोय एस इज गॉन फलंदाज वाजत आहे 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अंतिम बॉल या ओव्हर मधील बाकी असेल दिनेशाला आपण बघतो गोलंदाजी मार्ग मात्र काट फटका खेचला होता फलंदाजाने रणजित याच्या बॅट मधून आलेला तो षटकार आपण बघितला होता बॅट्समन मैदानामध्ये बादशाह रितेश आपण बघतोय ज्याला बादशाह नावाने ओळखलं जातं या परिसरामध्ये आणि तोच मैदानामध्ये आपण बघतोय 5च्या साडी सुवर्ण संघ या बॉलवरती जर षटकार मारतोय तर भूषण याच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक आहे अंतिम बॉल आहे सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना जाऊची इच्छा रूपाने ते गडी बाद होत आहेत 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांमध्ये 40 धावा या धाव फलकावरती लागल्यात 41 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला हेमंत म्हात्रे कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर आमच्या समर्थन कक्षाशी संपर्क साधा हेमंत म्हात्रे उत्तर्ण संघाचे हेमंत म्हात्रे अग्रकुळी समाज सेवा मंडळाचे उपसचिव कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर आमच्या समर्थन कक्षाशी संपर्क साधायचा आहे हेमंत भाऊ चला नयन शेवटचा षटक जो दिनेश याने हाताळला त्याच्यासाठी अजय वैर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक दिनेशला दिलं गेलं ऑनलाईन आले तुला 500 रुपये ऑनलाईन आले विकेट घेतला ना अजय वैर यांच्याकडून दिनेश याच्यासाठी 500 रुपयांचा पारितोषिक इथे दिला गेला
शिरगाव संघाच्या कर्णधार आपण यायचे. शिरगाव संघाचे कर्णधार आपण ड्रॉ करणार आहोत इथे. आपण इथे ड्रॉ करणार आहोत, त्यामुळे शिरगाव संघ आपण यायचे. 2 टीम मध्ये ड्रॉ असणार आहे, विजेता संघ आणि शिरगाव संघ या दोघांमध्ये. आणि जो संघ ज्याची चिठ्ठी उचलली जाईल तो संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ ची चिठ्ठी मागे राहील तो संघ उत्तम मास्टर संघाविरुद्ध खेळ. यावरती लक्ष द्या. मॅचला सुरुवात केली जाते. 40 धावा धाव फलकावरती पटकावल्या गेल्यात आणि 41 धावांचं लक्ष इथे समोर ठेवलं राई मास्टर्स या संघासमोर. सलामीचा पहिला गोलंदाज इथे गोलंदाजच्या मार्गावर आपण बघतोय नयन पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाजच्या मार्गावर आपण बघतोय नयन याला. फलंदाजीसाठी अरुण आंबवकर आणि निवास वेर ही जोडी आपण बघतोय. पहिला बॉल अगदी गॅप मधून चेंडूला खेळलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय. गोळीच्या वेगाने केला फोरार. येतो पहिला चौकार. कमी रागच्या डोक्यावरून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. तिसऱ्या बॉलवरती आपण पाहिला अटॅकिंग निवासच्या माध्यमातून पाहायला मिळते. निवासला माहितीये पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये जर आपण पाहिला तर लेग मध्ये पूर्णपणे लावले गेले. ऑफ साईड पूर्णपणे खाली आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचं काम मात्र निवास करतोय. 2 बॉल मध्ये 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नयन गोलंदाजच्या मार्गावर 41 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेलाय. चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं, मात्र एक सिंगल घेण्यास रोखू शकणार नाही आहेत. प्रत्येक बॉलवरती धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा या पहिल्या 3 बॉल मध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग आता मात्र करतोय फलंदाज निवास आणि अरुण आंबवकर. फटका खेचलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर सिंगल पूर्ण गेली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवरती आणि या 2 धावाने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन धाव फलकावरती 8 या आकड्यावरती. 41 धावांचा लक्ष. पॉवर प्लेचा षटक आहे. अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळते राई संघाच्या माध्यमातून. फटके खेळण्याचं काम मात्र अनिवाच्या माध्यमातून केलं जात आहे. भूशांती क्षेत्र आहे. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतात आणि एका सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय 9 धावांवरती. अंतिम बॉल बाकी आहे. 9 धावा या धाव फलकावरती आहेत. 41 धावांचं लक्ष आहे. चांगली बॅटिंग अजूनपर्यंत राई संघाच्या माध्यमातून करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवात जी पाहिजे होती ती सुरुवात मात्र इथे घेतली गेली. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे हाताला गेला होता. स्ट्रेट डाऊन धाव फटका केला होता.
बॉलर थ्रू आपण पाहिला चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतात. सिंगल धावफलक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा. शिरगाव संघाची कर्णधार यायचं आहे. दीपक बाबू आपण कुठे आहात? यायचं आपण लवकरात लवकर. पहिला षटक संपलाय. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाले. मयूर येथे गोलंदाजी मार्गवर क्रमांक 2 मध्ये या गोलंदाजाला बोलवलं गेलं. लक्ष अगदी आपण पाहिलं तर त्या लक्ष्याकडे पोहोचण्याचं काम मात्र राई संघ डोकुबा पूर्ण करतोय. एक चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावाच्या पॉवर प्लेचा षटक होता. मयूर येतो एक वेगवान गोलंदाज आहे. पहिलाच बॉल लाईन आणि लेंथ अगदी चुकीची पाहायला मिळाली. वाईट बॉल इथे पण तो घोषित करतायत. बोनसच्या रूपाने एक सिंगल मिळाली जाईल. सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात राई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिला जातो त्या चेंडूवरती झेपावले होते, मात्र झेल सुटल्यानंतर धावा इथे आपण पाहिला तर तिसरी धाव घेण्याचा काम वासू. हो काय रनिंग आहे, काय रनिंग आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. खूप म्हणजे 45 चे खेळाडू आहेत, मात्र काय रनिंग केली गेली. 3 धावा इथे धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 3 धावांनी धाव फलक जर आपण पाहिला तर धाव फलकावरती 14 पाहायला मिळत आहेत. 14 धावा या धाव फलकावरती. पहिल्या 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलवरती 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज मयूर याने. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. नवनाथ सीझन मध्ये चेंडू आहे मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत आणि इथे 2 धावा पूर्ण करतायत. बॉल मयूर याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे आपण पाहतोय सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय, मात्र नाही. एका धावेवरती समाधान. एका धावेने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 17 या आकड्यावरती. पहिले 9 बॉल आणि 17 धावा इथे धाव फलकावरती कुठल्या गेल्यात. पुढील बॉल कुचनपी क्षेत्राकडे चेंडू वळला जातोय. एक आपण पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा पण ते इथे ईश्वर माची घोषित करतायत. 2 धावाने धाव फलक पुढे सरकला जातोय. धाव फलकावरती पाहायला मिळतोय 19 रन 19. अर्धा पल्ला अगदी सहजगती गाठला गेला. अजूनपर्यंत एकही विकेट मात्र गमावली नाहीये फलंदाजी करणारा राई संघाने.
पुढील बॉल मयुरी आता चांगला बॉल आहे. या वेळी इथं पण पाहिला तर कुठेतरी हा डॉट बॉल खूप उशिरानंतर पाहायला मिळतोय. 19 दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल बाकी आहे. पुढील बॉल एक चांगला बॉल इथे आता जातो. डॉट बॉल पाहायला मिळाले शेवटचे 2 बॉल आणि ज्याचा कारण आपण पाहिला तर धावसंख्या या 2 ओव्हरमध्ये 19 वरती पाहायला मिळालेत. 19 रन 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय. दोन षटक पूर्ण झाले. 19 या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता 18 बॉल आणि 22 ची गरज आहे. क्रमांक 3 वरती रमेश या गोलंदाजाला बोलवले गेले. पहिला बॉल अगदी आपण पाहिलं तर आउटसाइडचं लेग स्टंप पाहायला मिळालंय. वाईट बॉल पंचांनी ते घोषित केले आणि या वाईटने धाव फलक जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना 20 रन्स 21 धावा या धाव फलकावरती. फटका केला स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे ते एक सिंगल या बॉल वरती पूर्ण करतात. सिंगलने धाव फलक जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना जर आपण पाहिला तर 21 वरती पाहायला मिळतोय. 17 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 17 बॉल एक सिंगल. धावसंख्या धाव फलकावरती 22 आकड्यावरती पुढावर पोहोचले. 16 बॉल मध्ये अजून 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. शिरगाव संघाचे कर्णधार दीपक भाऊ आपण कुठे असाल लवकरात लवकर या. सिंगल पूर्ण करतात. सिंगल धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचले धावून 23 या आकड्यावरती. या धाव फलकावरती लागल्या गेल्या. चांगला आहे अगदी आपण पाहिला तर 1 षटकावर रिझल्ट मध्ये चेंडूला केला जातो. सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला गेला. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात. 2 धावांनी धाव फलक जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अंतिम 2 बॉल अजूनही बाकी आहेत. सिंगल या बॉल वरती पूर्ण करतात आणि एका सिंगलने धाव फलकावरती 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 26 रन धाव फलकावरती आपण बघतोय. फटका केला गेला.
लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल पूर्ण करतात. दुसरे धाव घेण्यात आणि इथे पूर्ण केली जाईल काय, मात्र या 2 धावा इथे या अंतिम बॉलवरती पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी धाव पडत जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना पोहोचला आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. शिरगाव संघाची कर्णधार यायचं शिरगाव संघ. दीपक भाऊ शिरगाव संघाचे कर्णधार रिटायरमेंट घेतली जाते निवासच्या माध्यमातून. ड्रॉ केला जाणार आहे. हिम्मत भोईर यांना विनंती असेल आपण या धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 13 धावा मॅच मध्ये. तर आपण ड्रॉ करतोय दोन्ही. एक चिठ्ठीवरती नाव लिहिलेलं असेल शिरगाव संघ आणि दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव लिहिलेलं असेल विजेता संघ. तर दोन्ही संघाची शिरगाव संघ इथे उपस्थित आहे. आपण ड्रॉ करतो. हिम्मत भोईर सरांना मी विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ इथे आपण करणार आहोत. पहिलाच बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू केलाय. चेंडू जातोय अगदी आपण पाहिला तर चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येते आणि आता चौकाराने समीकरण बदललं आहे. कारण आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. ड्रॉ उडवला जाणार आहे. आपण बघतोय एक चिठ्ठी उचलायची फक्त. संघाचं नाव कुठलं आहे ज्या संघाला बाय मिळाली जाईल.
शिरगाव या संघाला इथे बाय मिळाली जाते. म्हणजेच विजेता जो संघ असेल तो उत्तम मास्टर संघाविरुद्ध खेळ. बत्तीस साला धावपलकावरती लागला गेला. 9 धावांची गरज आहे 10 बॉल मध्ये. दहा बॉल आणि 9 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. एका साईडला आपण पाहिला तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जगदीश आचार्य हा फलंदाजी करण्यासाठी जाते. वेलकम सिल्व्हेस्टर मेंडेस सर, आपलं सहर्ष स्वागत. डोंगर तालुडीमधील एक ग्रेट समाजसेवक आणि अग्रकुलीन समाजसेवा मंडळाचे सल्लागार सिल्व्हेस्टर मेंडेस सर यांचं इथं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर हरीश पहिल्या 2 बॉल मध्ये थोडासा महागडा ठरला जातोय. जिथे 12 बॉल मध्ये 13 धावांची गरज होती, आता मात्र 10 बॉल आणि 9 धावा. आउट बॉल आहे इथे, चांगला बॉल हाताळला जातो. प्रेशर आता मात्र कुठेतरी नक्कीच राही संघावरती पाहायला मिळेल काय. पुढील बॉल गोलंदाजच्या मार्गावर आपण बघतो. हरीश मोठा फटका खेचला गेला. चेंडू अगदी आपण पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर येतोय. जगदीश आचार्याच्या बॅट मधून आलेला धमाका षटकार. या 6 धावेने धाव फलक पुढे सरकला गेला. धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 38 रन 38 धावा. फक्त 3 धावांची गरज आहे आता मात्र जिंकण्यासाठी. 3 धावा या जिंकण्यासाठी पूर्ण कराव्या लागतील. यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक घेतला जाणार आहे. सर्व संघांनी जेवण घ्यायचे आणि त्यानंतर आपण मॅच करणार आहोत. नाही आणि उत्तरामध्ये पहिल्या क्वार्टर पाहण्याचा आजच्या दिवसामधील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण शिरगाव संघाला पुढे 4 दिले गेले. सेमीफायनल मध्ये शिरगाव संघाने प्रवेश केलाय. आउट बॉल इथे पाहायला मिळतोय. अंतिम आणि शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 3 धावांची गरज आहे. डॉट बॉल, अंतिम बॉल इथे झाले डॉट. 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. सहा बॉल उर्वरित शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. प्रेशर आता मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते जाणकारी मोरता या संघावरती. कारण 6 बॉल मध्ये 3 धावा डिपेंड करणं खूप कठीण आहे. एक चमत्कारी गोलंदाजी विवेक या गोलंदाजाला करावी लागेल. हा चमत्कार ज्यावेळी कराल त्यावेळी तुम्हाला नमस्कार मिळेल. मात्र तो चमत्कार ते करणं गरजेचं आहे. 6 बॉल मध्ये 3 धावा डिपेंड करणं खूप कठीण आहे. मात्र तो कारनामा, ती मेहनत आता मात्र या गोलंदाज विवेक याला करावी लागेल. स्ट्राईकला आपण पाहिला तर अरुण अंबवकर हा फलंदाज आपण बघतोय. पहिल्याच बॉलवरती अगदी कॅप बुकिंग केलं. ओलाचा अगदी ऍप याने ओपन केला घरी जाण्यासाठी. कारण यावेळी सिच्युएशन काय आहे, 6 बॉल 3 आणि त्यामध्ये तुम्ही जर वाईट टाकाल
तर नक्कीच राई संघाला कुठेतरी विजयाकडे नेण्याचं काम तुम्ही करताय. अजून एक अगदी बुकिंग करून कॅप अगदी या मैदानामध्ये आलो. आता फक्त त्या कॅप मध्ये बसायचंय आणि घरी जायचंय. 6 बॉल मध्ये फक्त एका धावेची गरज आहे. मॅच इथे पूर्णपणे टाय झालाय. पुढे यवन केलाय विलंब फटका अगदी अरुण अंबोकर याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. सामना जिंकला टीम राई संघाने आणि इथं पराजय स्वीकारायला लागलाय. अगदी आयोजक कमिटी आपण बघतोय, जो संघ राई संघ आपण बघतोय. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत